जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 113वा भाग आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. आपल्या गुरूंकडे आणि वसिष्ठ ऋषींकडे प्रार्थना करूया की हे गुरुदेव, हे वसिष्ठ ऋषी, हे जे काही माझं अस्तित्व आहे, ज्या कुठल्या स्तरावरती आहे, हे जेव्हा जेव्हा प्रकट होईल तेव्हा तेव्हा ते तुमचंच प्रकट करणं असो. माझ्या या अस्तित्वातून तुम्हीच व्यक्त व्हा. मग ते व्यवहार असू द्या, वाणी असू द्या, विचार असू द्या, जे काही मी असेल तो मी पूर्णपणे तुमच्याशी एकरूप होऊन माझ्यातून तुम्हीच व्यक्त व्हावं. जे काही उरलेलं जीवन आहे ती सगळी तुमची कृपा आहे ही जाणीव सदैव असू द्या. मी तर एका श्वासाचा सुद्धा अधिकारी नाही. हा श्वास सुद्धा तुमच्या कृपेनेच चालला आहे. तुमची कृपा सतत असू द्या. अहम भावापासून वाचवा. मीपणाची जाणीव, हा अहंकार कधीही येऊ देऊ नका. सतत तुमच्या कृपेची जाणीव, ती बुद्धी सुद्धा तुम्हीच द्या. तुमचं हे ज्ञान जे या वाणीतून, या कानातून माझ्यापर्यंत पोहोचतंय, इतरांपर्यंत पोहोचवलं जातंय, ह्या ज्ञानाचा सगळीकडे प्रसार होऊ द्या. माझं अस्तित्व जे काही आहे ते सार्थकी लागू द्या. तुमच्या कृपेमुळेच इथपर्यंत पोहोचलो. तुमच्याच कृपेमुळे हे ज्ञान माझ्या कानापर्यंत पोहोचलं. तुमच्याच कृपेमुळे हे ज्ञान वाणीतून व्यक्त होत आहे. हे अनेकांपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची कृपा असू द्या. शांत बसून घ्या. डोळे बंदच ठेवा. खरोखर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपली पात्रताच काय होती की जगातल्या एवढ्या करोडो लोकांपैकी आपल्यावर कृपा व्हावी. हे अगाध असं ज्ञान
आपल्यापर्यंत पोहोचावं. त्याच गुरूंनी, परमेश्वरांनी आपल्याला ह्या योग्यतेचं समजलं की हे आपल्याला मिळावं. हे ज्ञानही असं विशेष आहे की आपल्याला एक अहंकार देतं की आपण याच्या योग्य आहोत, आपल्याला हे मिळावं. आणि हे ज्ञान आपल्याला अहंकारापासून दूर नेतं. अहंकार देतही आणि ज्ञानच हे अहंकार काढूनही घेतं. हा अहंकार जेव्हा चालला जाईल, तो जो काही थोडासा सूक्ष्म अहंकार असेल, केवळ आपलं अस्तित्व आहे म्हणून, त्याचा उपयोग करून हे जीवन, ही कृपा जी आपल्यावर झाली आहे, ती कृपा सार्थक ठरवण्यासाठी उपयोगात आणायचं. तो आपल्यावर टाकलेला विश्वास की हे ज्ञान आपल्याला दिलं जात आहे, त्याचं काहीतरी कारण आहे. खरं गुरूंना काही अशी अपेक्षा नसते, पण तरी सुद्धा आपलं कर्तव्य होतं की सहज गुरूंना विचारावं की मी काय करू. त्याचं उत्तरही आपल्याला सहज मिळतं की जे मिळालं आहे ते वाटून टाक. तेच कार्य पुढे घेऊन जायचं. हे कार्य करताना कदाचित असं होईल, कुठेतरी तो अहंकार पुन्हा जागा होईल. लोक काय म्हणतील, मी करावं की नाही करावं. हा सगळा जो मीपणा आहे, लोक काय म्हणतील मध्ये सुद्धा मीपणा आहे. तो मी आपण अगोदरच सोडायची तयारी केलेली आहे. तो सोडून बिनधास्तपणे गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवू, उत्तम उत्तम कार्य करत जा. जे जे ज्ञान मिळालं आहे ते वाटून टाका. ज्ञानाचा प्रसार करावा. इतरांसाठी म्हणून नाही, स्वतःसाठी, ह्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी. सिद्ध करायचीही गरज नाही, पण आहे म्हणून आहे, ह्या भूमिकेतून श्रेष्ठ कार्य करत जावं. जे असेल ते गुरूंचं कार्य, त्याचे येणारे परिणाम सुद्धा त्यांचेच. चांगले असतील तेही त्यांना, अनपेक्षित असतील तेही त्यांनाच. पूर्ण मी त्या गुरूंना समर्पित करून
जे काही होत आहे, जे काही करतो आहे, शरीर केवळ निमित्त मात्र, करवणारे तेच. ह्या संपूर्ण समर्पित भावनेने कार्य पुढे न्यायचं. ओम गुरवे नमः. सगळे संकल्प, सगळे विचार गुरूंना समर्पित करू. एक खोल दीर्घ श्वास घेऊ आणि सोडून देऊ आणि हळूवार आपले डोळे उघडू. काल आपण पाषाण आख्यानपर्यंत ऐकलं. त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषींचा उपदेश श्रीरामांना, हे सगळं त्यांनी स्वतः काय अनुभव केला, त्याच्यानंतर त्यांचं जे काही पुढचे अनुभव होते आणि ते वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या पंचमहाभूतांचा अनुभव त्यांनी कसा घेतला, हे सगळं आपण कालपर्यंत ऐकलं. आजपासून अविद्या आख्यान, विपश्चित राजाची कथा, हे सगळं आज सुरू करतो. मुळात अविद्या आख्यानच मोठं आहे, त्याच्यामध्ये विपश्चित राजाची कथा हा पण एक त्याच्यातला छोटासा भाग. त्याच्यामध्ये कथांमध्ये कथा अशा भरपूर आहेत. ह्या कथांची एक रूपरेषा सुरुवातीला सांगायचा प्रयत्न करतो, कारण ते अतिशय कॉम्प्लेक्स आहे. आणि जेव्हा ही कथा पुढे पुढे वाढत जाते तेव्हा असं सगळं कन्फ्युजन व्हायला लागतं. त्यामुळे सुरुवातीपासून एक त्याची रूपरेषा ही रोज सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून कळेल की आपण या भूलभुलैयामध्ये कुठे आहोत हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. एक राजा असतो, त्याच्या राज्यावर शत्रूंचं आक्रमण होतं आणि हा अग्निदेवाचा भक्त असतो. तर अग्निदेवाला शरण जातो. शरण गेल्यावरती त्याचे स्वतःचे 4 रूप हे निर्माण होतात. प्रत्यक्ष नारायणासारखे असलेले हे रूप सगळ्या शत्रूंवरती तुटून पडतात. सगळे शत्रू सगळ्या बाजूंना, 4ही दिशांना हे पळवून लावतात आणि 4ही दिशांना पळवल्यानंतर हे स्वतः राजे हे 4 रूप जेव्हा त्या देशाच्या 4 भागांना जाऊन पोहोचतात, 4 सीमांवरती, त्यांना सगळीकडे असा अथांग समुद्र पसरलेला दिसतो. आणि मग त्यांना असं वाटतं की अरे, हे जे काही आहे सगळं स्वरूप काय आहे, त्या समुद्राच्याही पलीकडे काय असेल, असं म्हणून ते पुन्हा अग्नीची आराधना करतात, विशेष वर मागून घेतात. आणि ह्या सगळ्या जे जिवंत असताना आणि मृत झाल्यावर पुन्हा जीवन घेऊन ही सगळं जे काही जग आहे, सगळं जे काही सृष्टी आहे, ही बघण्यासाठी ते निघतात. अनेक जन्म त्यांची ती बघण्याची हौस ती काही फिटत नाही, ते चालूच राहतात. आणि मग असं करता करता त्यांच्यामध्ये जे कोणी एक उरतात, जे या ब्रह्मांडामध्ये, वसिष्ठ ऋषींच्या ब्रह्मांडामध्ये, श्रीरामांच्या ब्रह्मांडामध्ये असतात, त्या एका राजाला पुढे बोलवलं जातं. आणि तो राजा एक हरिण बनून राहिलेला असतो. तो येतो. तो मग त्यांनी काय विशेष बघितलं या जगामध्ये त्याची कथा तो सांगतो. आतापर्यंत एक राजा, त्याचे 4 राजा झालेले, ते 4 राजे त्यांनी अनेक काही बघितलं. त्याच्यातल्या एका राजाला पुन्हा बोलवलं आणि तो सांगतो की त्यांनी विशेष काय बघितलं. तर त्यांनी जे काही बघितलं त्याची कथा अशी असते की त्यांनी एक असं मोठं शव, डेड बॉडी ही अशी आकाशातून पडताना बघितली.
ती डेड बॉडी काय होती तर त्याचीही त्यांनी कहाणी सांगितली की तो एक कोणी राक्षस होता आणि तो राक्षस त्यांनी वेगवेगळे रूपं घेतले, त्यांनी काही ऋषींना त्रास दिला, मग त्याला शाप मिळाला आणि मग शाप मिळाल्यानंतर तोही ज्या वेगवेगळ्या रूपातून गेला एक शिकारी झाला. शिकारी झाल्यानंतर ही कथा आणखी कॉम्प्लेक्स आहे. शिकारी झाल्यानंतर मग तो एका ऋषींकडे आला. ऋषींकडे आल्यानंतर मग त्यांनी तिथे आत्मज्ञान मिळवायचा प्रयत्न केला. ते पण त्याला काही असं पुरेसं मिळालं नाही. त्याच्यामध्ये ती अतृप्ती अजूनही होती की मला सगळं बघायचं आहे आणि म्हणून त्यांनी असं मोठं रूप धारण केलं. त्यांनी ब्रह्मदेवाकडे तपश्चर्या करून तसं वरदान मागितलं. मोठं रूप त्यांनी धारण केलं आणि सगळं ब्रह्मांड बघायला लागला आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ते शव असं पृथ्वीवरती पडलं. तर ही घटना यांनी या विपश्चितनी या राजांनी बघितली. मग पुढे त्या शवाचं काय झालं, त्याचं पुढे काय झालं तर तो शव मुक्त होऊन मग त्यांनी पुढे सिंधू राजा, जर आपल्याला आठवत असेल सिंधू राजा कोणतं, पद्मराजा आणि सिंधू राजा यांचं युद्ध झालं होतं लीला सरस्वती प्रकरणामध्ये. हा तो सिंधू राजा झाला. त्या सिंधू राजाला जेव्हा असं लक्षात आलं की आपण ज्याला मारलं पद्मराजाला तो जीवनमुक्त झाला आणि आपण तर राजेच बनून राहिलो, आपण जिंकलो पण मुक्त नाही झालो, मग हा काय प्रकार आहे. मग त्यांनी आपल्या मंत्र्याला विचारलं. मग मंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी असा वर मागितला होता. तर तो म्हणे सरस्वतीचा तर मी पण भक्त आहे, मग मी काय नाही मुक्त झालो. तर म्हणे तुम्ही जिंकण्याचा वर मागितला होता. मग त्यांनी तो सगळं राज्य सोडलं. सिंधू राजांनी पण पुन्हा याचं सरस्वती देवीची आराधना केली, पुन्हा आत्मज्ञानाचा प्रयत्न केला आणि तोही मुक्त झाला. हा जो सगळा सिक्वेन्स आहे उत्पत्तीपासून निर्वाणापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये सिंधू राजा तिथे आला होता, आताही आला. हा आता मी जर तुम्हाला जो काही सांगितला आणि तुम्हाला म्हटलं की मला अशीची अशी कहाणी सांगा, अगदी छोटीशी कहाणी सांगितली, मी खूप लांब नाही सांगितली, तुम्हाला माहिती आहे की हा सिक्वेन्स काही लक्षात राहणार नाही. हा मोठ्या मुश्किलीने मी पाठ केलाय कारण किती वर्ष मी तेच वाचत आलो आहे, परंतु पटकन लक्षात येत नाही. आणि पुस्तकामध्ये तर तिथे एक छोटीशी गॅप, म्हणजे लेखकाकडून सुद्धा एवढा अभ्यास असून सुद्धा हे लिहिता लिहिता एक छोटीशी गॅप राहून गेली. तर त्यावेळेस मी त्यांना तो फीडबॅक दिला होता आणि पुढच्या आवृत्तीमध्ये मग त्यांनी ते सगळं जे काही डिस्कनेक्ट होता तो कनेक्ट करून ते क्लोज केलेलं आहे. तर हे अविद्या आख्यान आपण ऐकू, म्हणजे जसं जसं पुढे जाऊ तसं जसं या सगळ्या गोष्टींचं उलगडा होत जाईल की नेमकं काय याच्यात सांगितलं. श्रीरामांनी विचारलं वसिष्ठांना की तुम्ही हे सगळं जे काही चिदाकाशाचं स्वरूप वर्णन केलं आहे की सगळ्या याच्यात सगळीकडे जे काही असेल ते चिदाकाशच आहे आणि असं जर असेल तर हे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना कळतं, पण जे अज्ञानी आहेत ते ह्या गोष्टीला कसे बघतात. आणि हा फार इंटरेस्टिंग पॉईंट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण अजूनपर्यंत या मोहातून का सुटत नाही. आजपर्यंत आपल्या जन्मामध्ये, जन्मापासून आतापर्यंत ज्या काही गोष्टी बघितल्या, इवन अजूनही कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा मोह असतोच. कधी हा प्रश्न पडतो का की इतकं सगळं भोगलं, इतकं सगळं हे झालं तरी सुटत का नाही. मी अगदी कधीतरी या योग वसिष्ठच्या सत्रामध्ये असं सांगितलं होतं की इथे दोन्ही भाग आहेत. एक जे पदार्थ, जे विषय असतात ते मर्यादित, म्हणजे दिसायला मर्यादित आणि त्यांचा उपभोग घेण्याची शक्ती पण ही मर्यादित. आपलं शरीर हे लिमिटेड आहे, परंतु आपली जी चेतना आहे, जी या मनाच्या रूपाने व्यक्त होते, ती एवढी अमर्याद आहे की त्याची कधीही तृप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे इथे दोन्ही भाग आहेत की माझं मन हे अमर्याद असल्यामुळे मला सारखं सारखं काहीतरी हवं असतं आणि या मनाला काहीतरी हवं आहे म्हणून त्याला जे काही सप्लाय होतं, म्हणजे डिमांड सप्लायचं आपण बघतो की एखाद्याला खूप खायला लागतं तर त्याला तेवढं पुरवलं गेलं पाहिजे. तेवढं जर पुरवलं जात असेल आणि याची खाण्याची भूक तशीच असेल तर या दोन गोष्टींचा संगम होतो आणि ते चालूच राहतं. जे ते खाण्याची प्रक्रिया आहे ती चालूच राहते. तशी आपल्या बाबतीत की मला भोग हवेत, मला बघायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, सारखं सारखं हवं आहे, ही माझी वासना, ही माझी तृष्णा, आणि मला तेवढं मिळत राहणं, ही विविधता या जगामध्ये सुद्धा आहे. तर वसिष्ठ ऋषी त्यांना सांगतात श्रीरामांना की हे जे काही अविद्या आहे, अज्ञान,
हे अज्ञान सुद्धा या ब्रह्मापर सारखंच, या चेतनेसारखंच, या परमात्म्यासारखंच तेही अनंत आहे. त्याचाही अंत लागत नाही आणि त्याचं वर्णनही करता येत नाही. कारण किती गोष्टींचं वर्णन करणार. आज मी जर म्हटलं की त्या सोडा, याचं वर्णन करू नका, परमात्म्याचं वर्णन करू नका, जगाचं वर्णन करा, तर आपल्याला कोणाला तरी कितीही सतत सतत बोलत राहिलो तरी या जगाच्या विविधतेचं जे जे काही आहे त्याचं वर्णन करता येईल का? म्हणजे एक साधं मानवी शरीराचं वर्णन करायचं झालं तर याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करता करता थकून जातो. एवढे प्राणी आहेत, इतक्या प्रकारचे जलचर वनचर असतील, आकाशात उडणारे पक्षी असतील, त्यांची विविधता, झाडं, खाण्यापिण्याचे पदार्थ, भोगण्याच्या वस्तू, या सगळ्या अनादि अनंत आहेत आणि त्यांचं वर्णनसुद्धा करणंही कठीण आहे. म्हणून ही अविद्या ही सुद्धा तेवढीच, आणि हे अफाट मन, ही अफाट चेतना आपल्यामधली, आणि ही अफाट अविद्या, या दोघांचा संगम सतत होत असल्यामुळे आपण कितीही मागत राहा ते आपल्याला कधी पुरं होत नाही. याच्यावर मार्ग काय आहे? तर एक तर हे समजून घ्यायचं की आपण अनादि अनंत आहोत. आपली भूक ही कधीही शमणारी नाही. त्याच्यामुळे जी बाहेर ही भूक आपण वस्तूच्या रूपाने ती भूक भागवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याऐवजी स्वतःमध्येच जर बघितलं तर आपला जो स्कोप आहे तो एकदम कमी होऊन जातो. मग आपल्याला एवढं सगळं बघायच्या ऐवजी छोटंसंच बघा आणि त्याच्यातच आपली भूक भागवत राहा. ती जर ट्रिक आपल्याला जमली की मला बाहेरच्या गोष्टींकडे जायचं नाही, आतल्या आतच आहे, माझं स्वतःचं पोट इथेच भरतं, हे जर जाणवलं, आपली ती वासना तिथेच थांबवली, तर मग हा खेळ संपतो. किंवा दुसरं, हे जे काही बाहेरचं दृश्य दिसतं आहे ज्याच्यामुळे आपण ती भूक भागवण्याचा प्रयत्न करतो, हे दृश्य मुळात नाहीच. हे सगळं काही स्वप्न आहे, हे दृश्य खोटं आहे. हे दृश्य म्हणजे तेच ब्रह्म आहे जे माझ्यामध्ये आहे. म्हणजे मला जे काही मिळवायचं आहे ते ऑलरेडी आतमध्ये आहे. या गोष्टीची जाणीव झाली तरी सुद्धा हा खेळ थांबू शकतो. हा खेळ कसा चालला या विपश्चित राज्याच्या द्वारे हे सगळं वर्णन वसिष्ठ ऋषींनी केलं. त्यांनी सांगितलं की एक अतिशय वैभव संपन्न असा भूभाग होता, त्याच्यामध्ये तत् नावाची एक नगरी होती आणि विपश्चित नावाचा राजा तिथे राज्य करत होता. हा राजा अतिशय पराक्रमी, उदार, विद्वान, सगळ्यांमध्ये उत्तम रीतीने शोभणारा, सगळे त्याचा मान करतील असा होता. त्याच्याकडे सगळं काही होतं, सगळ्या प्रकारचे लोक त्याच्याकडे असायचे, आश्रयाला असायचे. त्याची कीर्ती, पराक्रम हा नेहमी वाढून वृद्धिंगत होत असा आणि तो ज्ञानी पण होता. अशा त्या राजामध्ये, ज्ञानी म्हणजे सर्वज्ञानी असावी, त्याला सगळा बोध झाला होता अशातला प्रकार नाही, परंतु कर्तव्यपरायण, वेद विज्ञान या सगळ्या गोष्टींवरती श्रद्धा असणारा, कर्मकांड सगळं व्यवस्थित करणारा, अग्निदेवतेला पूजणारा असा तो राजा. एकदा तो आपल्या दरबारात बसला असताना, राज्यसभेत बसला असताना त्याच्याकडे एक दूत आला आणि त्यांनी सांगितलं की, तो पूर्व दिशेचा दूत होता, त्यांनी सांगितलं की आपल्या इकडे पूर्व बाजूला शत्रूंनी हल्ला केलेला आहे. काही तिकडचा मंत्री मरण पावला, त्याच्यामुळे तिथलं रक्षण होऊ शकत नाही. आणि हे असं सांगत आहे तोपर्यंत बाकीच्याही दिशांमधले दूत आले. त्यांनी हेच सांगितलं की आपल्या इकडे शत्रूंनी हल्ला केला आहे, तिकडून शत्रूंनी हल्ला केला आहे. असं जेव्हा लक्षात आलं की चारही बाजूंनी सगळ्या शत्रूंनी उत्पात केलेला आहे, राज्यामध्ये शत्रू घुसलेले आहेत, जनतेला त्रास देत आहेत, असं जेव्हा त्याला कळलं तर तो थोडा वेळ विचार करायला लागला. त्याचे मंत्रीगण त्यांनी पण आपापसात सल्लामसलत केली आणि त्यांनी मग राजाला म्हणाले की महाराज, हे शत्रू जे पूर्वी आपल्या नियंत्रणात होते, आता यांना साम दाम आणि भेद हे गोष्ट यांचा उपयोग यांच्यावरती होणार नाही. यांच्यासाठी केवळ आता शिक्षा करणं, दंड हाच एक इलाज आहे. आपण मूळचे सात्विक महाराज, सात्विक राजे आहात. आपण सगळं जे काही मिळवलं आहे ते पराक्रमाने, कोणाला फसवून, कपट करून, दगाफटका करून मिळवलं आहे अशातला प्रकार नाही. त्यामुळे तुम्ही यांना शिक्षा करताना आता कुठलाही विचार करण्याची गरज नाही. हे जे शत्रू आहेत हे उन्मत्त आहेत, धनाढ्य आहेत. त्यांनी आपल्याशी अशा प्रकारे शत्रुत्व करून चुकीचंच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही शिक्षा करा. आपण स्वतः या युद्धाला जा आणि अग्निदेवतेची पूजा करून ह्या गोष्टीला, या युद्धाला तुम्ही सामोरे जा, या सगळ्यांचा निपात करा.
ते ऐकल्यानंतर राजाने त्यांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी सगळ्या सैनिकांना आज्ञा दिली की तुम्ही लढायला तयार व्हा. मी स्नान करतो, अग्निदेवतेची पूजा करतो आणि मी इथे येतो. अनेक डोक्याशी कार्यक्रम असताना सुद्धा या राजाने पटापट आंघोळ केली, अग्निदेवतेची पूजा करायला गेला. आणि पूजा करता करता त्यांनी विचार केला की आता मी वृद्ध झालोय, म्हातारा झालोय. मी इतका काळ एक चांगला सम्राट म्हणून राहिलो. आता जर मी युद्ध करायला गेलो तर याच्यामध्ये माझा मृत्यू हा निश्चित आहे. तर असा पराक्रमी राजा होऊन नंतर युद्धात मरून जाण्यापेक्षा आणि तिथे मग एक प्रकारे असा अपमानास्पद गोष्ट होण्यापेक्षा मी सरळ सरळ या अग्निदेवतेला शरण जातो आणि या देवालाच मी जे काही रोज पूजेमध्ये जे काही पिंड अर्पण करायचो, आता मी माझं शिरच हे अर्पण करतो. आणि अशा रीतीने तो आपलं मस्तक कापून अग्निदेवाला अर्पण करणार असतो. त्याची प्रार्थना अशी असते की एकतर मला तुझ्यामध्ये सामावून घे, नाही तर 4 पराक्रमी विष्णूसारखे राजे याच माझ्या शरीरातून निर्माण कर, जे माझ्यासारखेच असतील. आणि हे पराक्रमी राजे इतके शूर असावे, त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी असाव्यात की जेणेकरून त्यांना कोणीही पराभूत करू शकणार नाही. असा निश्चय त्यांनी केला आणि त्यांनी आपलं शिर त्या अग्नीला समर्पित करायची तयारी केली. त्याबरोबर अग्निदेव प्रसन्न झाले. त्याच्यातून 4 विपश्चित राजे हे बाहेर पडले आणि त्यांनी असं आपलं शिर अर्पण केल्याबरोबर हे 4 विपश्चित तिथून बाहेर आले. आणि त्यांनी ते जे विपश्चित राजे होते ते एवढे पराक्रमी होते की त्यांच्यामध्ये सगळं किरीट कुंडल वगैरे जसे असतात ते होते. त्यांना कुठल्याही शस्त्राचा अस्त्राचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकत नव्हता. अगदी श्रेष्ठ प्रतीच्या घोड्यावरती ते स्वार होऊन आले होते आणि त्यांच्यावर कुठल्याही शत्रूच्या कुठल्याही मंत्रांचा तंत्रांचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचे ते घोडे, अशा प्रकारचे स्वतःचे शस्त्र अस्त्र आणि हे स्वतः अशा रीतीने ते प्रत्यक्ष नारायणाचं रूप म्हणून समोर आले आणि त्यांनी आपल्या नगरामध्ये लगेच ते गेले. त्या नगरामध्ये तोपर्यंत सगळीकडे जो गोंधळ उडाला होता की सैनिक तर जीवानिशी लढत होते परंतु त्यांची पिछेहाट होत होती, कारण 4ही बाजूनी शत्रूंनी आक्रमण केलं होतं. प्रजाजन इकडे तिकडे अस्ताव्यस्त पळत होते. लोक घाबरून आरडाओरडा सुरू होता. हा सगळा प्रकार चालू असताना या 4ही राजांनी आपल्या सैनिकांसह 4ही शत्रूंवरती आक्रमण केलं आणि यांच्या पुढे शत्रूंचा टिकाव काही लागला नाही. त्यांनी पहिल्यांदा जसं वायव्यास्त्र म्हणजे वायूचं अस्त्र सोडलं, त्याच्याबरोबर सगळे ते शत्रू इकडे तिकडे उडून जायला लागले आणि त्या अस्त्रांच्याच परिणामामुळे पुढे आणि वेगवेगळ्या अस्त्रांचा उपयोग करून यांनी शत्रूंना 4ही दिशांना पळवून लावलं. हे 4 राजे देशाच्या 4 भागांमध्ये जाऊन पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी थोडा आराम केला. त्यांनी संपूर्ण पुढे आपल्यासमोर जे काही सागर दिसत आहेत त्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या सागराचं अवलोकन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनात असे विचार आले की हे सगळं जे काही आपण बघतो आहे, एवढा मोठा सागर आणि आतापर्यंतचं आपलं राज्य, इकडचं जे काही त्यांचं राज्य लागलं होतं त्याची व्यवस्था त्यांनी पहिल्यांदा जे जिंकलं त्याची व्यवस्था नीट केली. जे कोणी राजे जिवंत होते त्यांना मांडलिक बनवलं, मेलेल्या राजांची पुत्र वगैरे असतील त्यांना त्यांच्या हाती राज्य दिलं, त्यांचा राज्यकारभार आणि राज्याभिषेक करवला. हे करून मग त्यांनी चमत्कार सगळा आपल्या मनातच विचार केला की हे एवढं इतक्या छोट्याशा काळामध्ये केवळ अग्निदेवतेच्या कृपेमुळे आम्ही सगळं काही करू शकलो, इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आता हा जो काही समुद्र दिसतो आहे तर असा अंदाज येतो की बरं हे 4ही राजे आपल्या आपल्या कोपऱ्यात होते, असं नाही की ते एकत्र बसले होते. ते 4ही दिशांना 4 होते पण प्रत्येकांचा विचार हा सारखा चालला होता. त्यांनी विचार केला की ही पृथ्वी सगळीकडे समुद्राने व्यापलेली आहे, याच्यामध्ये 7 भूमिप्रदेश 7 सागर असे असतात आणि याच्याही पुढे काहीतरी असेल. तर इथे आणखी काय काय नवीन गोष्टी असतील, आम्ही आतापर्यंत जे काही बघितलं ह्यापेक्षा वेगळं काय असेल, हे सगळं बघण्याची आता आम्हाला उत्सुकता आहे. आणि त्यामुळे आम्ही आता हे जे काही 10ही दिशा आहेत म्हणजे या बाकीच्या 8 पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व आणि खालची, या 10ही दिशांना जे जे काही आहे
त्याचे पलीकडे जे काही आहे ते सगळं बघायची इच्छा आता आम्हाला झाली आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या दिशांना जाऊ, सगळीकडे जाऊ. या पूर्ण जी काही निर्मिती आहे, जी काही सृष्टी आहे, तिच्या टोकापर्यंत जाऊन काय आहे ते सगळं ते बघून येऊ असा त्यांच्या मनात विचार आला. आणि म्हणून त्यांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अग्निदेवतेची प्रार्थना केली. अग्निदेवतेकडे वर मागून घेतला की हे जे काही दृश्य आहे, हे सगळं दृश्य आम्हाला अशी शक्ती दे की आम्ही ह्या शरीराने तिथे सगळं बघू शकू. जिथपर्यंत शरीर जाईल तिथपर्यंत शरीराने, त्याच्या पलीकडे सूक्ष्म शरीराने आम्हाला जसं जसं जमेल तसं तसं प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊ शकलो पाहिजे. जे काही जाणण्यासारखं आहे, म्हणजे ज्याचं शब्दाने वर्णन करता येतं की हे असं आहे ते, आणि असं की ज्याचं शब्दाने वर्णन करता येत नाही पण अंदाज लावता येतो अनुमानाने, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत, त्यांचा अनुभव घ्यायचा आहे. आणि मृत्यूनंतर सुद्धा मनाने काय असतं, म्हणजे आपली गती कशी असते ती सुद्धा आम्हाला बघायची आहे. त्यामुळे योग प्रभावाने योगी जिथपर्यंत जाऊ शकतात तिथपर्यंत आम्हाला जाण्याचं, पाहण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊ. अग्निदेवतेची कृपा त्यांच्यावर झाली आणि पंचमहाभूतांवरती ते विजय प्राप्त करू शकले. म्हणजेच काय तर त्यांनी वाऱ्याला म्हटलं की आम्हाला घेऊन चलता, वारा त्यांना कुठे घेऊन जायचा. त्यांनी म्हटलं पाण्याच्या वरून आम्ही चलावं, तर पाण्यावरून ते जाऊ शकत होते. अग्निदेवतेला जर त्यांनी म्हटलं की आम्हाला स्पर्श होऊ नये, आम्हाला भाजू नये, तर तो सुद्धा त्यांच्या बाबतीत होत होतं. आकाशात कुठेही जायचं असेल ते सुद्धा त्यांना शक्य होतं. पृथ्वीवरती कुठेही ते जाऊ शकत होते. त्यामुळे त्यांनी हे सगळं ठरवलं आणि मग सागरांवरती जायला सुरुवात केली. त्यांचे मंत्रीगण वगैरे त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही थांबा, तुम्ही असं जाऊ नका, असं काही करू नका. परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टींची पर्वा केली नाही. त्यांनी सांगितलं की हे जे काही समुद्राच्या पलीकडे दिशेचा अंत आहे, जिथे दिशा संपते तिथे जाऊन आम्ही लगेच परत येतो, असे म्हणून ते ताबडतोब बाहेर पडले. त्यांना समुद्रामध्ये जाण्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नव्हती. ते समुद्रावरून चालत चालत जायला लागले. वाऱ्याची मदत घेतली. वाऱ्याने त्यांना असं हळूच जरी ढकललं तरी एका पावलामध्ये ते अनेक अनेक किलोमीटर म्हणा आपल्या दृष्टीने, हे सगळं अंतर ते पुढे निघून जायचे. त्यामुळे सैनिक बघताय तोपर्यंत बघता बघता हे पलीकडे चालले पण गेले. आता इथून हे जे काही राजा आहेत यांनी जे काही सृष्टीचा अनुभव घेतला त्याचं सगळं सविस्तर वर्णन इथे योग वासिष्ठमध्ये केलेलं आहे. हे वर्णन खूप आहे. सुरुवातीचं करू, मधलं वर्णन गाळू, कारण पुन्हा पुन्हा तेच ते. त्याला काही जसं अविद्या म्हटली आहे तर ही अमर्याद आहे. यांचे जीवन, यांचे अनुभव सुद्धा अमर्याद आहेत. योग वासिष्ठमध्ये सगळे अनुभव जर आपण लिहित बसलो तर योग वासिष्ठ हे अमर्याद होईल. परंतु त्याच्याऐवजी आपण एक दोन त्यांचे अनुभव बघू आणि मग पुढे जाऊ. त्यांना कुठलेही प्राणी, कुठलेही पदार्थ त्यांना काही इजा वगैरे करू शकत नव्हते. ह्याच्यातला जो पश्चिम दिशेकडचा राजा होता तो एका माशाकडून, मासा एक कुठला होता की जो मासा, त्या माशाला असा अभिमान होता की मी अमर आहे, अशा त्याची वृत्ती होती. त्या माशाकडून हा राजा पुढे समुद्रात गिळला गेला आणि तो देवमासा या प्रकारातला होता. विष्णू मीन असं म्हणतात त्याला. देवमाशा प्रकारातला उत्पन्न झालेला असल्यामुळे तो अतिशय वेगाने प्रवास करू शकायचा आणि त्या माशाला हा राजा काही त्याच्या पोटात ठेवला गेला नाही, याला पचला नाही. त्याच्यामुळे त्यांनी या राजाला आणलं आणि क्षीर समुद्रामध्ये त्यांनी त्याला बाहेर फेकून दिलं. हा राजा पुढे क्षीर समुद्राच्याही पलीकडे गेला आणि बाकीच्या प्रदेशाचं तो अवलोकन करायला लागला, तिकडचा अनुभव घ्यायला लागला. दक्षिण दिशेला जो गेला विपश्चित राजा होता त्यांनी तिथे यक्षनगरीमध्ये प्रवेश केला आणि तिथे यक्षांच्या नगरीत असल्यामुळे जी यक्षांमध्ये एक विशिष्ट शक्ती असते ती म्हणजे वशीकरण करण्याची. तिथल्या एका यक्षिणीने त्याला बघितलं, त्याचं वशीकरण केलं, त्याला आपल्या प्रेमामध्ये फसवलं आणि आपला प्रियकर बनवलं. तो तिच्यासोबत राहायला लागला. तिसरा जो विपश्चित राजा होता तो पूर्व दिशेचा, तो गंगेच्या काठावरून जाताना गंगा बघण्यामध्ये, गंगेचं जे काही सगळं दृश्य आहे ते बघण्यात मग्न झाला. तिथे एक मगर आली. त्या मगरीने त्याला पकडून खाण्याचा प्रयत्न केला. याने गंगेमध्ये शिरून त्या मगरालाच मुक्त करण्यासाठी त्या मगराचा वध केला आणि त्याचा वध केल्यामुळे पुढे गंगेनीच त्याला आपल्या प्रवाहाबरोबर घेऊन आली
आणि कान्यकुब्ज नावाचा एक देश आहे तिथे त्याला आणून सोडलं. उत्तर दिशेकडे गेलेला राजा तो एका ठिकाणी त्यांनी देवांची आराधना केली, ईश्वराची आराधना केली आणि अधिक शक्ती त्यामध्ये अणिमा गरिमा म्हणजे अगदी सूक्ष्म होणं, जड होणं, मोठं होणं अशा सगळ्या सिद्धी त्यांनी मिळवल्या. आणि त्याला कुठेही सगळीकडे संचार करत असताना मृत्यूचं भय असं काही राहिलं नाही. तो संचारच करत राहिला, तो अमर झाला. अशा प्रकारे हे सगळे लोक चारही विपश्चित सर्व दिशांमध्ये आश्चर्यकारक अवस्थातून वेगवेगळ्या परिस्थितीतून जात राहिले आणि सतत भ्रमण करत राहिले. आपली ही इच्छा साधारणपणे अशीच असते, किती फिरू किती खाऊ, काय करू, सगळ्या जगाचा अनुभव घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. हे पदार्थ बघायचे, ते पदार्थ बघायचे, ह्या प्रकारचे लोक बघायचे, त्या प्रकारचे लोक बघायचे, हे म्युझियम बघायचं, ह्या व्हॅलीज बघायच्या. ह्या दृष्टीला, ह्या शरीराला आपल्या ज्या अपेक्षा आहेत, तृष्णा, यांना अंत नाही. आणि आपल्याला जेवढं मिळवायचं तेवढं ते सतत मिळत जातं. हा भाव कायम लक्षात ठेवा. हे जे विपश्चित राज्य आहेत, हे जे काही फिरत चालले, यांच्या बाबतीत जे जे होत आहे ती आपली वासना असते. आपणही त्याच्यातूनच जात असतो. फक्त आपल्याला मिळत नाही बऱ्याचदा, पण ती वासना मात्र तशीच राहते. आणि या सृष्टीचा नियम असा आहे, या चेतनेचा किंवा या ब्रह्माचा, की आपल्या वासना ह्या पूर्ण होतीलच होतील. आज नाही झाल्या तर पुढच्या जन्मात होतील, तेव्हाही नाही झाले तर त्याच्या पुढच्या जन्मात होतील. त्या वासनापूर्ती ही होतच राहणार आहे. म्हणून तर आपण अनेक योनींमधून, अनेक जन्मांमधून फिरतच राहतो. त्याच्यामुळे हा विचार मगाशी जसं म्हटलं हे लक्षात घ्या, की या वासना बाहेरच्या तृप्ती देऊ शकणार नाहीत, कारण ते अगणित आहे, अनंत आहे. ह्याच्यानंतर हे राजे असे अनेक गोष्टींमधून फिरत राहिले, ते सारखे फिरतच राहिले. पुढे त्यांचे जे काही अनेक सगळे वेगवेगळे रूप होत गेले, वेगवेगळ्या स्वरूपातून ते आले. कोणी मग कुठे गरुडाने उचलून नेलं, कोणाला शाप मिळाला, कोणी पाषाण बनून राहिलं. हे सगळे प्रकार त्यांच्या बाबतीत होत राहिले. इथे श्रीराम विचारतात की हे चार विपश्चित राजे पूर्वी एकाच देशातील, एकच जीव, एकच स्वभावाचे आणि एकच अनुभवाचे असून एकाचे चार झालेले. मग त्यांची इच्छा, अनुभव असे वेगवेगळे कसे काय? त्यांना प्रत्येकाला जे वेगवेगळे अनुभव आले, कोणी ईश्वराची आराधना केली, कोणी एखाद्या यक्षिणीसोबत अडकून गेला, तर हे सगळं कसं काय? त्यावर वसिष्ठ ऋषी म्हणतात की एकाच जीवाला, एकाच देहात, शरीरामध्ये, मी आत्ता तसं म्हटलं की आपल्या वासना पूर्ण नाही झाल्या तर अनेक शरीरं आपण निर्माण करत असतो. तसं एका जीवाला अनेक जीवांची, अनेक शरीरांची कल्पना होऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्या देहाविषयी जे काही भावना असतील, मित्रत्व, शत्रुत्व, उदासीन भाव, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा आणि तसे तसे भोग होतात. म्हणजे एक देह अनेक देहांची कल्पना करू शकतो आणि जे ते देह निर्माण होतात ते स्वतःबद्दलच, की नाही मला या सगळ्या वासनांमध्ये नाही राहायचं, मला ज्ञान मिळवायचं आहे. एखादा असा म्हणू शकतो की नाही मला भोग भोगायचे, एखादा म्हणू शकतो की नाही मला दुसरं काही करायचं. जे जे काही त्यांच्या वासना असतात, एखाद्या शरीराबद्दल प्रेमही नसतं, तो शरीराचा स्वतःलाच त्रास द्यायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे त्यांचे अनुभव येत असतात. मुळात जे भोग्य विषय, इथे ही फार छान संकल्पना सांगितली आहे. कधी याच्यावर विचार करत जा. हा जरी विचार आला तरी वासनांमधून आपण स्वतःला वाचवू शकतो. की एखादं जी गोष्ट आवडते, ज्याला आपण भोग्य विषय म्हणतो, की मला ह्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे, तो विषय म्हणजे मी आपल्या भाषेत म्हटलं तो गुलाबजाम, आणि माझ्यासाठी इंद्रिय म्हणजे डोळे. तर डोळे आणि गुलाबजाम ह्या दोघांचा संयोग झाला, हे दोघं एक दुसऱ्यासमोर आले, तर त्याच्याबरोबर इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला. डोळे आणि इंद्रिय, डोळे आणि गुलाबजाम यांनी एक दुसऱ्याला बघितल्याबरोबर आपली जी चेतना आहे ती स्वतःच त्याच्या रूपात परिवर्तित होते. म्हणजे काय होतं, हा विषय नीट लक्षात घ्या, की जे काही बघतो ते बघितलं आणि सुटून गेलं, इग्नोर केलं, तर माझं त्याच्यात काहीतरी आहे, मी काहीतरी करू शकलो. पण तसं नाही झालं, त्याच्यातच गेलो, तर तो गुलाबजाम शेवटी आहे काय? बाहेर मला ज्या गोष्टीची अजिबात जाणीव नाही, तो गुलाबजाम दिसायला काहीतरी एक आहे, पदार्थ आहे, परंतु तो गुलाबजाम आहे ही भावना माझ्या आतमध्ये निर्माण होते. माझी संवित, माझीच चेतना ही स्वतःला सांगते की अरे गुलाबजाम, हां, आणि मग चल त्याचा आनंद घे, त्याचा अनुभव घे. तो गुलाबजाम तिथे एक डेड वस्तू म्हणून आपला पडलेला आहे, पण त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करणं, त्याच्याबद्दल जे काही असेल हे सगळं माझ्या आतमध्ये होत असतं. ही जी संवेद आहे, ही जी चेतना आहे, ही स्वतःला त्या रूपात व्यक्त करते.
त्या गुलाबजामला जी चेतना आणायचं काम होतं, तो गुलाबजाम जो आपल्याला ओढतो, जो आपल्याला अट्रॅक्ट करण्याचं जे काम होतं ते आपल्या आतून तिथे जातं. त्याच्यामुळे इथे असं जे म्हटलेलं आहे की जे काही आपण बघतो, जे काही दिसतं त्याचा रूप घेऊन, त्याचा आकार घेऊन, त्याचाच संवित आपली स्वतःला तिथे रिफ्लेक्ट करते. आपलीच चेतना त्या रूपात जाते. नाहीतर ती वस्तू आहे तशीच आहे, त्या वस्तूला काही नाही, तिचं स्वतःचं काही स्वरूप असेल, परंतु आपली संवित तिकडे जाऊन त्याचा आकार धारण करते, आपल्याला त्याच्याशी एकरूप करते आणि म्हणून मग आपण त्या वस्तूमध्ये गुरफटत जातो. आता ह्याच्यावरती ह्या जो मायेचा हा जो प्रभाव होता या विपश्चित राजांमध्ये, ह्या मायेच्या प्रभावामुळे जे जे काही त्यांच्यासमोर आलं त्यांच्याशी त्यांचा संयोग होत गेला, त्याच्याशी एकरूप होत गेले आणि पुढे ते त्याच्यातच सतत फिरत राहिले. असं म्हटलं आहे की व्यवहारातही आपण एकच व्यक्ती आहोत प्रत्यक्षात आणि अनेक स्वरूपाचं कर्म आपण करतो. कधी मायेच्या आहारी जातो, त्याच्यामुळे कधी दुःख भोगतो, तर कधी आपण संयम करतो, शुभ कर्म करतो आणि त्याचे फळही आपल्याला प्राप्त होतात. ही आपली स्थिती आहे. योगी पुरुष असे असतात की त्यांना जे काही असेल एकाच वेळेस अनेक शरीरं ते धारण करतात. आपण अनेक सिद्धांच्या बाबतीत ह्या गोष्टी ऐकल्या की शरीर एकच आहे, परंतु तसे अनेक प्रकारचे ते दिव्य शक्तींमुळे वेगवेगळे शरीर धारण करतात, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभवही घेतात, वेगवेगळे कार्य करतात. जसं विष्णू भगवानच्या बाबतीत म्हटलं आहे की आहेत एक क्षीर समुद्रात, परंतु अनेक अवतार घेतले, अनेक ठिकाणी त्यांनी आपले रूपही प्रकट केलेले आहेत. तसंच ह्या राजांचं हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा संचार चालला होता. आता त्यांचं जे काही पुढचं आहे, जे जो शेवटची स्टेज या योग वासिष्ठमध्ये या गोष्टीमध्ये जे काही त्यांचं पुढचं रूप आहे ते सांगितलं की जेणेकरून आपण या गोष्टीच्या कन्क्ल्युजनकडे येऊ शकू, म्हणजे नेमकं पुढे काय झालं. ते म्हणतात की पूर्वेकडचा राजा हा एका मुनीच्या शापामुळे तिथे वृक्ष होऊन राहिला होता. त्यावेळेस इथे पश्चिमेकडचा विपश्चित राजा आला आणि तेथे त्या मुनीला प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून हा जो पूर्वेचा राजा होता याला त्यांनी मुक्त केलं. तर पश्चिमेकडचा राजा पूर्वेकडे आला, पूर्वेकडच्या राजाला त्यांनी शापमुक्त करून सोडून द्यायला सांगितलं. त्यानंतर कधीतरी पश्चिमेकडचा राजा स्वतः हा एखाद्या पिशाच्याच्या शापामुळे दगड होऊन राहिला होता, तेव्हा दक्षिणेकडचा राजा आला, त्यांनी त्याला सोडवलं. नंतर हे असे जे वेगवेगळ्या योनींमध्ये अडकून पडले होते यांना वेगवेगळ्या याच विपश्चितांनी इकडे तिकडे जाऊन त्यांना सोडवत गेलं. आणि इथे पुन्हा श्रीरामांनी विचारलं की हे तर सगळे ज्ञानी होते असं म्हणतात, मग त्यांना ह्या कधी कोणी दगड राहिला, कोणी वृक्ष राहिला, असं कसं झालं. तर वसिष्ठ म्हणतात की ते ज्ञानी नव्हते, ते योगी होते, सिद्ध होते, त्यांच्याकडे वेगवेगळ्या शक्ती होत्या, परंतु कधीतरी अज्ञान व्हायचं, कधीतरी ज्ञान व्हायचं. अशा त्यांच्या मनाचे जे काही हेलकावे होते, इकडून तिकडे आंदोलनं होते, अशा पद्धतीने ते कधी फसायचे, कधी त्याच्यातून बाहेर यायचे. आणि ह्या सगळेचा त्यांना जे काही त्यांची साधना होती, धारणा होती, त्याचा परिणाम म्हणून त्यांना सगळे वर अग्निदेवाकडून मिळाले, म्हणून ते त्या स्थितीमध्ये पोहोचू शकले. परंतु त्यांना हे आत्मज्ञान असं नव्हतं. जो काही त्यांचा सुखाचा अनुभव होता, असं म्हटलंय की साखर, मध इत्यादी पदार्थांचा जो आपण अनुभव घेतो तो आपल्या आतमध्ये असतो, तो कोणालाही सांगू शकत नाही. तसं हे आपले अनुभव स्वतःच्या आतमध्येच होते, ते काही इतरांना सांगू शकायचे अशातला प्रकार नाही. आणि ज्यांचं अंतरंग शांत असतं, ज्यांचं चित्त शांत असतं, त्यांना हा अनुभव कुठल्याही गोष्टीमध्ये घेता येतो. त्याच्यासाठी त्यांना पदार्थांची गरज नाही. जे अज्ञानी आहेत ते आपला हा अनुभव शोधण्यासाठी वेगवेगळ्या विषयांच्या मागे लागत असतात. या विपश्चित राजांच्या बाबतीत हे असंच झालं. ते अनेक गोष्टींमध्येच आपला आनंद शोधत बसले. नंतर ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा त्यांचा मृत्यू पण झाला, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांना ज्ञान नसल्यामुळे पुन्हा त्यांनी जन्म घेतला आणि अशा अनेक ठिकाणी ते वारंवार फिरत राहिले. आता त्यांचा जो अखेरचा वृत्तांत आहे तो वसिष्ठ ऋषी सांगतायत. आपण ठीक आहे, तो अखेरचा वृत्तांत ऐकू आणि मग पुढे बघू त्याचं काय होतं. आपण तो उद्याच बघू, कारण बरंच मोठं आहे अखेरचा वृत्तांत सुद्धा. आणि त्याच्यानंतर पुढे मग वसिष्ठ ऋषी या 4 पैकी 3 विपश्चितांची काय अवस्था आहे ती सांगतात. चौथा विपश्चित
त्यांच्याच लोकात असल्यामुळे त्याला इथे ते आणतात, त्यांचा अनुभव काय आहे तो ऐकतात. आणि अज्ञान किती आहे, अविद्या किती मोठी आहे तेही आपल्याला कळेल. तिथून पुढे ही स्टोरी आणखी छान कॉम्प्लेक्स होत जाईल. तर आपण ते बघू, त्याचा अनुभव ऐकू. ठीक आहे, आज इथे थांबू आपण. जय श्रीराम, जय गुरु.